मी AS माने टर्नर इन्स्ट्रक्टर. आज आपण टूल मेकर्स बटन मेथड च्या सहाय्यानं बटन बोरिंग प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते, ते करण्याचा उद्देश काय, त्यासाठी कोणती साधनं उपयोगात आणावी लागतात, त्याचं कॅल्क्युलेशन हे आज आपण पाहणार आहोत. तर 2 आसाच्या संदर्भाबरोबरच बोर पोझिशन हाय डिग्री ॲक्युरेसीमध्ये मिळण्यासाठी टूल मेकर्स बटन मेथडचा उपयोग करतात. या पद्धतीमध्ये बटन बोरिंग करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अंतरावरती एक जॉबवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अंतरावरती बोरिंग करायचं असतं. अशा वेळेला एका बोरपासून दुसऱ्या बोरपर्यंतचं अंतर, एका बोरपासून दुसऱ्या बोरपर्यंतचं अंतर किंवा दुसऱ्या बोरपासून तिसऱ्या बोरपर्यंतचं अंतर हे डायगोनल डिस्टन्स घ्यायचं असतं. त्यावेळेला ह्या कडाचा संदर्भ घेतला जातो. म्हणजेच बटन बोरिंग मेथडमध्ये ज्यावेळेला आपण मार्किंग करत असतो त्यावेळेला 2 कडांचा संदर्भ घेतला जातो. हे जे आपण बोर करणार आहोत त्या बोरचे 2 आसाच्या संदर्भाबरोबरच तर त्याची हाय डिग्री ॲक्युरेसीमध्ये पोझिशन हाय डिग्री ॲक्युरेसीमध्ये मिळण्यासाठी आपण बटन बोरिंग पद्धत उपयोगात आणतो. आता ह्या पद्धतीनं 2 कडाचा संदर्भ घेतला जातो. म्हणजे ह्या 2 कडांचा किंवा या 2 कडांचा जिथं मार्किंग असेल त्या कडांचा संदर्भ घेतला जातो. यासाठी या बटन बोरिंग पद्धतीमध्ये बटन उपयोगात आणले जातात. ही बटन टूल स्टील पासून तयार करतात. त्याचं बटनचं मटेरियल असतं टूल स्टील, आणि टूल स्टील या धातूपासून बनवून त्याच्यावरती हार्डनिंग, ग्राइंडिंग आणि लॅपिंग केलेलं असतं. आणि त्याचा जो सिलेक्ट्रिकल सरफेस आहे तो जॉबच्या फेसकडील भागाशी काटकोनात केलेला असतो. म्हणजेच ही टूल स्टील पासून तयार करतात, त्याच्यावरती हार्डनिंग, ग्राइंडिंग, लॅपिंग करतात आणि त्याच्या सिलेंड्रिकल सरफेस हा जॉबच्या फेसशी काटकोनात केलेला असतोय. म्हणजेच हा भाग ह्या भागाशी काटकोनात केलेला असतोय. ही बटन्स कशी उपलब्ध असतात तर 8 मिलीमीटर, 10 मिलीमीटर आणि 12 मिलीमीटर व्यासाची 3 बटन्स असतात. परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जातोय, बटनची उपलब्धता कशी असते. तर 8, 10, 12 mm एक ग्रुप दिलेला असतोय आणि इतर 3 ग्रुप चुकीचे दिलेले असतात. तर आपलं योग्य उत्तर असू शकतं 8, 10 आणि 12 मिलीमीटर. हा याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट. बटन ही 8 मिलीमीटर, 10 मिलीमीटर आणि 12 मिलीमीटर व्यासाचे असतात. आणि त्यापैकी एका बटनची लांबी 3 मिलीमीटर जास्त असते. हे ड्रॉ करताना सहज सोपं जावं यासाठी एका बटनची लांबी 3 मिलीमीटर, म्हणजे इतर बटनच्या मानानं किंवा तुलनेनं एका बटनची लांबी 3 मिलीमीटर जास्त ठेवलेली असते. आता या पद्धतीने टूल मेकर्स बटन मेथडने किंवा टूल मेकर्स बटन प्रोसेसने आपल्याला बटन बोरिंग करायचे असल्यास काय करायचं असतं. तर सर्वप्रथम ज्या जॉबवरती आपण बटन बोरिंग पद्धतीनं टूल मेकर्स बटन मेथडने बोरिंग करणार आहोत त्या जॉबवरती ड्रॉइंग प्रमाणे मार्किंग करून घ्यायचं. ड्रॉइंग प्रमाणे सेंटर होल पोझिशन मार्किंग करून घ्यायची. ड्रॉइंग प्रमाणे सेंटर होल पोझिशन मार्किंग करून घेतल्यानंतर काय करायचं तर हाईट गेजच्या ड्रॉइंग प्रमाणे सेंटर होल पोझिशन हाईट गेजच्या सहाय्यानं मार्किंग करून घ्यायची. जे आपण मार्किंग केलं आहे ते स्पष्टपणे आपल्याला दिसावं म्हणून आपण सेंटर पंचच्या सहाय्यानं ते मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेस काय करावी लागेल आपल्याला तर ह्या जॉबवरती पहिल्यांदा ज्या ड्रॉइंग प्रमाणे हे साइजेस आपण याचं या पद्धतीनं मार्किंग करून घ्यावं लागेल. हे मार्किंग करून घेतल्यानंतर आपण होलचे सेंटर पोझिशन फिक्स करण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी आपण ड्रिल होल करणार आहे ते परफेक्ट दिसण्यासाठी आपण त्या पॉईंटला पंच मारणार. पंचच्या सहाय्यानं पंचिंग करणार. पंचिंग केल्यानंतर काय करायचं तर पुढची प्रोसेस 4BA टॅब बसण्यासाठी सेंटर पोझिशनला 4BA टॅब बसण्यासाठी सेंटर पोझिशनला ड्रिलिंग करायचं. म्हणजेच याच्यासाठी जो टॅब स्क्रू वापरला जातो तो 4BAचा स्क्रू वापरला जातो. म्हणजेच ब्रिटिश असोसिएशन थ्रेड नंबर 4 तो नंबरचा स्क्रू वापरला जात असल्यामुळं 4BAचा टॅब बसेल असं
ड्रिलिंग या तिन्ही ज्या ठिकाणी ड्रिलिंग करायचं ज्या ठिकाणी ड्रिलिंग करायचं आहे त्या ठिकाणी ड्रिलिंग करून 4 BAचा टॅप बसेल असं ड्रिलिंग करून घ्यायचं. नंतर काय करायचं तर 4 BAच्या टॅपने या ठिकाणी 4 BAच्या टॅपने टॅपिंग करून घ्यायचं. नंतर बटन जे 8 मिमी 10 मिमी 12 मिमी असं तिन्ही व्यासाचे बटन असतात ते बटन वॉशरच्या साह्याने की बटन ही होलवर वॉशरच्या बटनवर वॉशर बसवून त्याच्यामध्ये स्क्रू बसवून ही बटन ह्या होलवरती टॅपिंग केलेल्या होलवरती फोर BA स्क्रूने हलकेसे टाईट करून बसवायची. फुल टाईट करायचं नाही. पहिल्यांदा हलकं टाईट करून घेतल्यानंतर परत काय करायचं हे ह्या तिन्ही ठिकाणी बटन बसवल्यानंतर ह्या तिन्ही ठिकाण याचं डायगोनल डिस्टन्स आहे ते हे डिस्टन्स बरोबर आहे की नाही बघण्यासाठी काय करायचं तर याच्यामध्ये स्लिप गेजेस बसवायच्या आणि स्लिप गेजेस बसवून इथून या त्रिज्येचा भाग गृहीत धरून याच्यामध्ये हे किती अंतर यायला पाहिजे तेवढ्या मापाची स्लिप गेज बसवायची आणि हे अंतर परफेक्ट आलं आहे याची खात्री झाल्यानंतरच स्क्रू टाईट करायचे. समजा याच्यामध्ये काही अंतर असल्यास हलके त्याच्यामध्ये बटनवरती फायबरची पट्टी ठेवायची आणि हलकंसं हातोड्यानं ठोकून बटनवरती फायबर पट्टी ठेवली असते त्या फायबर पट्टीवर हलका हातोडा मारून याच्यामधले अंतर ॲडजस्ट करायचे. अंतर ॲडजस्ट झाले याची खात्री झाल्यानंतर स्लिप गेजच्या सहाय्यानं या बटनमध्ये अंतर परफेक्ट आहे याची खात्री झाल्यानंतर बटनचे सर्व स्क्रू टाईट करून घ्यायचे. टाईट करून घेतल्यानंतर हे ज्या ही प्लेट आपण फोर्जा चकमध्ये बसवून आपण ट्रू करू शकतो किंवा फेसप्लेटवरती फेसप्लेटवरती बसवून आपण प्लेट सेट करून घेतल्यास अगदी उत्तम असतं. समजा फोर्जा चकवरती आपण बसवल्यानंतर सर्वात जास्त लांबीचं बटन असतं ते प्रथम मार्किंग ब्लॉकच्या सहाय्याने ट्रू करून घ्या. नंतर डायल टेस्ट इंडिकेटरचा लिव्हर टाईप डायल टेस्ट इंडिकेटरचा उपयोग करून घ्यावे. लिव्हर टाईप डायल टेस्ट इंडिकेटरचा उपयोग करून बटन ट्रू करून घ्यायचं आणि बटन ट्रू करून झाल्यानंतर ते जे बटन ट्रू केलं ते बटन आपण जादा लांबीचं बटन ट्रू केलं ते काढून ठेवायचं. काढून ठेवल्यानंतर काय करायचं पुढची प्रोसेस तर ज्या मापाचं आपण बोरिंग करणार आहे त्याचा बोरिंग अलाउन्स ठेवून त्या ठिकाणी ड्रिलिंग करून घ्यायचं. म्हणजे समजा या ठिकाणी आपण बटन 3 मिमी जास्त लांबीचं बटन बसवलं हे ट्रू केलेलं आहे तर हे बटन काढून घ्यायचं. नंतर बोरिंग अलाउन्स ठेवून पहिल्यांदा ड्रिलिंग करून घ्यायचं. ड्रिलिंग करून घेतल्यानंतर अपेक्षित साईजचा ड्रॉइंगच्या साईजप्रमाणे बोरिंग करून घ्यायचं आणि बोरिंग करून झाल्यानंतर दुसरं बटन ट्रू करून घ्यायचं. दुसरं बटन ट्रू करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी बोरिंग अलाउन्स ठेवून ड्रिलिंग करायचं. नंतर बोरिंग करायचं. नंतर तिसरं बटन ट्रू करायचं. त्या ठिकाणी ड्रिलिंग करायचं बोरिंग अलाउन्स ठेवून. नंतर बोरिंग करायचं. या पद्धतीनं बोरिंग झाल्यानंतर आपण गेज ब्लॉकने परत हे अंतर चेक करायचं. बरोबर आले याची खात्री झाल्यानंतर प्लेट बाजूला काढून उपयोगात आणण्यासाठी पुढे पाठवायच्या. आता या पद्धतीने आपण ज्यावेळेला बटन बोरिंग पद्धतीनं बोरिंग करत असतोय त्याच्यापूर्वी आपण ज्यावेळेला हे डायगोनल डिस्टन्स आपल्याला बोरिंग करत असताना हे डायगोनल डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करणं भाग असतं. तर ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जाते आपण पाहूया. कॅल्क्युलेशन ऑफ डायगोनल डिस्टन्स बिटवीन बटन 1 अँड बटन 2 म्हणजे 2 बटनमधील हे 1 नंबर बटन आहे, हे 2 नंबर बटन आहे, 3 नंबर बटन आहे. आपल्याला बटन नंबर 1 आणि बटन नंबर 2 मधलं डायगोनल डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ते बटन बोरिंग पद्धतीनं ज्यावेळेला आपण स्लिप गेज सेट करतो त्यावेळेला स्लिप गेज सेट करण्यासाठी हे डिस्टन्स असतं ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असतं. ते या डायगोनल डिस्टन्स शोधत असताना 2 बटनमधील अंतर घेतले जातात आणि
पायथागोरसच्या प्रमेयानुसार कॅल्क्युलेशन करून त्याची उत्तर काढली जातात. म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूच्या वर्ग यांची बेरीज. आता हे डिस्टन्स काढत असताना हे 1 नंबर बटन आहे आणि हे 2 नंबर बटन आहे. आता 1 नंबर बटनचं प्रत्येक 2 कड्याचा संदर्भ घेतला जातो म्हणून ह्या कडेचा आणि ह्या कडेचा म्हणजे 2 इंचचा संदर्भ घेतला आहे. तर पहिलं बटन या एज पासून 20 मिलीमीटर अंतरावर आहे. तर दुसरं 2 नंबरचं बटन या एज पासून 35 मिलीमीटर अंतरावर आहे. पण आपल्याला या 2 बटन मधील या बाजूचं अंतर आपल्याला काढायचं आहे. तर काय करावं लागेल, इथून हे अंतर 35 आहे, या 35 मधून 20 वजा करावं लागेल, तेव्हा आपल्याला AB मिळेल. म्हणजेच इथं हे 35 वजा 20 बरोबर 15. म्हणजेच AC चा वर्ग बरोबर AB आपल्याला मिळालं 15 चा वर्ग अधिक आपल्याला BC फाइंड आउट करायचं आहे. B आणि C हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आता BC फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथून किती मिलीमीटर अंतरावर आहे, तर 15 मिलीमीटर अंतरावर आहे. आणि इथून ह्या एज पासून या बेस पासून हे किती मिलीमीटर अंतरावर आहे, तर 50 मिलीमीटर अंतरावर आहे. तर आपल्याला इथून हे अंतर काढायचं आहे. पण इथून हे 50 आहे, पण इथून हे 15 आहे. तर काय करावं लागेल, 50 वजा 15 बरोबर 35. म्हणजेच BC हे अंतर आपल्याला 35 मिळणार आहे. 35 चा वर्ग. आता AC चा वर्ग म्हणजे इथं आता आपल्याला त्रिकोण कसा तयार होईल, हे डिस्टन्स आणि हे डायगोनल डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. म्हणून आपण त्या 2 बाजू फाइंड आउट केल्या. म्हणजे इथून हे अंतर मिळालं, पण AB चं अंतर आपल्याला 35 वजा 20 बरोबर 15 मिळालं. हे या बेस पासून इथपर्यंत 50 आहे, पण हे अंतर 15 आहे म्हणून 50 मधून 15 वजा केलं, हे 35 मिळालं. म्हणजेच आपल्याला या 2 बाजू मिळाल्या, एक AB 15 आणि ही BC 35. आपल्याला हे अंतर फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आता 15 चा वर्ग आणि 35 चा वर्ग आपल्याला यांची बेरीज करावी लागणार. तर AC चा वर्ग बरोबर 625 अधिक 35 चा वर्ग. अब AB चा वर्ग ॲक्च्युली 225 होते, माझ्याकडून चुकून 625 सांगितलं गेलं होतं इथं. आणि याचा 225 अधिक 35 चा वर्ग होतो 1225. या दोन्हीची बेरीज केल्यानंतर 1450 हे उत्तर येईल. म्हणून AC बरोबर रूटमध्ये 1450 याचा आपण पेठा पद्धतीने वर्गमूळ काढल्यानंतर AC बरोबर 38.08 mm हे उत्तर मिळेल. म्हणजेच हे डायगोनल डिस्टन्स आहे ते 38.08 हे अंतर असेल. हे एका होलमधलं अंतर आहे. कॅल्क्युलेशन ऑफ डायगोनल डिस्टन्स बिटवीन बटन 2 अँड बटन नंबर 3. याच्या अगोदर आपण बटन 1 आणि 2 चा डिस्टन्स डायगोनल डिस्टन्स भेटला. आता आपल्याला बटन नंबर 2 आणि 3 म्हणजे हे बटन नंबर 2 आहे आणि बटन नंबर 3 आहे. याच्याबद्दल आपल्याला हे डायगोनल डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला पूर्वीप्रमाणेच कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग किंवा 2 बाजूच्या वर्गाची बेरीज या पद्धतीने घेतो आपण. तर इथून एक डिस्टन्स आपल्याला मिळवायचा आहे. तर CE चा वर्ग प्रथम कर्णाचा वर्ग मिळवायचा आहे. तर CE चा वर्ग बरोबर CD अधिक DE चा वर्ग. आता CE चा वर्ग आपल्याला माहित नाही, आपल्याला शोधायचा आहे. तर CD वर्ग आपल्याला शोधत असताना इथून हे अंतर किती मिलीमीटर अंतर आहे, हे 30 मिलीमीटर अंतरावरती आहे. या बेस पासून हे 30 मिलीमीटर अंतरावर येते आणि
या बेसपासून याचा मध्य 50 मिलीमीटर अंतरावर आहे, म्हणून 50 वजा 30 बरोबर 20. CD चा वर्ग येईल 20. नंतर D चा वर्ग आपल्याला फाइंड आउट D चा वर्ग DE हे डिस्टन्स आपल्याला शोधायचे असेल तर काय, या 60 हे अंतर इथून हे 60 मिलीमीटर आहे आणि इथून याचा सुरुवात ही 35 मिलीमीटर या 35च्या पॉईंट पासून झाले आहे, म्हणून 60 वजा 35 बरोबर 25. म्हणून D चं डिस्टन्स 25 चा वर्ग. तर C चा वर्ग बरोबर 40 अधिक 625. 25 चा वर्ग 625. C चा वर्ग बरोबर 400 अधिक 625. तर C चा वर्ग बरोबर 10 से या दोन्हीची बेरीज केल्यानंतर 1025. CE बरोबर 10 वर्गमूळ चिन्हामध्ये 10 1025. तर CE बरोबर होईल 32.02 मिलीमीटर. 32.02 मिलीमीटर याचं वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 32.02 मिलीमीटर. आता आपण पुढच्या बटन मधला 1 आणि 3 मधला डिस्टन्स आपण फाइंड आउट करणार आहे. कॅल्क्युलेशन ऑफ डायगोनल डिस्टन्स बिटवीन बटन नंबर 1 अँड बटन नंबर 3. बटन नंबर 1 आहे हे, बटन नंबर 3 आहे. त्याच्यामधलं हे डायगोनल डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे. AE हे AE चा वर्ग बरोबर EF चा वर्ग अधिक AF चा वर्ग. आता AE चा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग आपल्याला माहित नाही, EF चा वर्ग आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करून माहित होऊ शकतो. E आणि F. तर हे अंतर आहे या एज पासून 15 आणि हे अंतर आहे ते या एज पासून 30 आहे, म्हणून 30 वजा 15 बरोबर 15 येईल. म्हणजेच EF चा वर्ग येईल 15 चा वर्ग अधिक AF म्हणजे इथून हे अंतर. तर हे इथून अंतर 60 आहे आणि या पॉईंट पासून हे 60 अंतर आहे आणि हे 20 मिलीमीटर अंतरावर आहे या पॉईंट पासून, म्हणून 60 वजा 20 बरोबर 40. म्हणजे 40 चा वर्ग. AE चा वर्ग बरोबर 225 अधिक 40 चा वर्ग 1600. तर AE चा वर्ग बरोबर याची बेरीज येईल 1825. AE बरोबर वर्गमूळ चिन्हात 1825. AE बरोबर याचं वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला मिळेल 14 पॉईंट. पेटा पद्धतीनं वर्गमूळ काढल्यानंतर किंमत मिळेल आपल्याला 14.72. AE बरोबर हे डिस्टन्स हे आहे ते 14 AEचं डिस्टन्स मिळेल आपल्याला 14. AE बरोबर वर्गमूळ चिन्हात 1825. त्याचं पेटापद्धतीनं वर्गमूळ काढल्यानंतर उत्तर येईल 42.72 mm. हा लेसन तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.